भाई साहब ओ करण का ब्लॉग चालू आहे भाई. करण ब्लॉग बनवतोय. एकाच टीम मध्ये एवढे भारी स्टार्स आहेत. कधी कधी पूर्ण टुर्नामेंट मध्ये एवढे जण नसतात. पूर्ण पार्किंग भिजलेलं आहे आणि पूर्ण पार्किंग भरलेलं आहे. पाणी तुम्ही बघता पूर्ण अर्धे टायर पाण्यामध्ये. पाय दाखवा, पाय सुद्धा पूर्ण अर्धे पाय आतमध्ये. तर क्रिकेटचं सगळं वाटोळ करून टाकलं आजच्या दिवसामध्ये. हा कॅमेराचा स्टँड बघू शकता तुम्ही. कॅमेरा स्टँडची लागलाय वाट, डायरेक्ट खाली पडलाय. भाई साहब भाऊ कसा पडला. लागला काय. एक Ertiga 15,000. असं बोलू हे व्हिडिओ मध्ये बोलू. व्हिडिओ बनवणं आहे अजून. मी एवढं बोलतो. मी प्रशांत गरत. येत्या 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान मीरा भाईंदर बिग बॅश या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मला विचारलं असं कधी असं मॅच ऐकायला. तर कालचा डे 3 ठीक ना. कालचा डे 3 पोस्टपोन झाला कारण पाऊस होता खूप. आता परत सकाळी मॉर्निंगलाच 10 वाजता चालू होणार आहेत मॅचेस. आता बघूया कसं काय ते. पाऊस तर भरपूर होता. आता ग्राउंडवर जाऊनच कळेल की मॅचेस होणार की कसं होणार ते. विषय बोला आता आता टेन्शन आलं त्याला. कसं वाटते रे एक आणि तिघ जण. 15 मिनटं थांबल्यानंतर नाश्ता आलेला आहे आपला. वेट करायला लागला नाश्ता. काय 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 इकडे काय. जेवायचे. अच्छा अच्छा आलेला आहे आपला मेन माणूस आलेला आहे. अंडी नाही घेतली. अंडी नाही. फायनली पिचचं काम चालू झालेलं आहे. आउटफील्ड बघून घ्या. सो फायनली काल इतका पाऊस पडलेला असं वाटतं मॅच चालू न होणार, परंतु असा कडकडीत ऊन पडला. आता 1 तासात टकाटक होणार आहे ग्राउंड. आमचं ग्राउंडचं काम होत आहे. साडे 10 तर वाजल्यात. मला तर वाटते 11:30पर्यंत 1 तासात नंतर चालू होतील मॅचेस. कारण अजून पण नाही बघा चिखल तर आहे. ते करत आहेत सगळं सेटअप होतं आहे हळूहळू. प्लेयर्स पण येत आहेत. फोटो पोस्ट केल्यात भाईने. 1 नंबर काढल्यात ओमनी. दाखव रे फोटो. भाई काय फोटो आहेत रे. कडक कडक आयफोनमधून शूट केला भाई. प्रो लेवलचा आहे फोटोग्राफर आपला ओम भाई. आलो ना. तर बघू शकता काल मित्रांनो पाऊस पडलेला आहे. आता झूम आउट करून दाखव रे. बर्फाचा पाऊस पडला आहे हां. तर आता सेटअप करण्यासाठी चाललेला आहे कॅमेरा. चलो बघू शकता हे चिखल आहे आणि हा चिखलातून आमची पोरं व्यवस्थित जात आहेत. पडला तर काय लागलं असेल तर भरपाई भेटणार नाही. म्हणून सावकाश जातोय काय बघू शकता. अजूनपर्यंत चिखल तर आहे. खूप चिखल आहे बघ. चालल्यात सेटअप व्यवस्थित प्रॉपर करून पुन्हा दिल्ली सुपर लीगला सुरुवात. तर एक प्रश्न होता मनात की पिच जर
चेंज केली तर डिस्टन्स लेग साईड ऑफ साईड चेंज होतो. तर तसं काय जर पिच सरकवली म्हणजे इकडच्या तिकडे केली तर बाउंड्री लाईनसुद्धा कमी केली जाते. लेग साईडची इकडे ही बाउंड्री लाईन होती, आता बघू शकता किती कमी केली. साईड अँगल लावत आहेत आपली माणसं. आपला इकडे मेन अँगल लागतोय आता. चलो, सगळे कवर्स पण हटत आहेत. प्लस प्रॅक्टिस पण चालू आहे. प्लेयर लोकांची आता थोड्याच वेळात टॉससुद्धा होणार आहे. तरी या साईडला जरा ओलच आहे, तर ते कार्पेट काहीतरी टाकत आहेत म्हणजे बॉलरला धावण्यासाठी प्रॉब्लेम नको आहे म्हणून. तसं पूर्ण चुकलंच आहे ग्राउंड, पण इथले दिल्ली सुपर सीरीज़ का भी फाइनल डे आज, क्योंकि कल जो है बारिश हुआ है तो आज ही सब मैच खिलाने वाले. सेमीफाइनल हो या लीग मैच सब फाइनल आज ही होने वाला है. तो बारिश तो नहीं है, अभी देख सकते हो बारिश तो गई है आज. सो आज सब कुछ मैच होने वाला है. तो देखिए 70-70 लाइव. सो फायनली फायनल डेला सुरुवात. काल मॅच नव्हत्या झाल्या, आजच डायरेक्ट सगळ्या मॅचेस होणार. फायनल डे, बाकीच्या सगळ्या मॅचेस आजच होणार जे बाकी आहेत. चांगलं चाललंय आज, विकेट पे विकेट. जिंकण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आता आपल्या इकडे मतलब कि यही प्लेयर्स मुंबई साइड या किधर दूसरी जगह रहते ना तो पूरा ग्राउंड पूरा फुल हो जाता, पूरा फुल उनको देखने के लिए. लेकिन इधर कोई है ही नहीं, क्रेज ही नहीं उतना. ओहो, बिंदास. यांना काय टेन्शनच नाही इकडे प्रॅक्टिस करायला वगैरे, कारण कोण पब्लिक त्रास देतच नाही आहे. ते पण फ्रीली एकदम करतात. ओहो जगत, शॉट आहे सर, इकडे मारू नका फक्त. करण का ब्लॉग चालू आहे बाय, करण ब्लॉग बनवतोय. इकडे बघा, एकाच टीम मध्ये एवढे भारी स्टार्स आहेत. कधी कधी पूर्ण टुर्नामेंट मध्ये एवढे जण नसतात. बघा ना, आता नेक्स्ट मॅच आहे यांची, प्रॅक्टिस चालू आहे. भाऊ पाणी वाटप केंद्र समाजसेवक झालेला आहे. इकडे ते मला कॅच येते का बघू. इकडे उडव, जमते. गाईज आता नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज असणार, त्याच्यामध्ये मोठे मोठे स्टार बघायला भेटणार.
हा बोल बोल. मजबूत स्ट्रेचिंग करतो हा भाई. स्ट्रेचिंग बघ, स्ट्रेचिंग करा झाला. आणि बघा माहोल काय केलाय, म्हणजे पावसाचं चावड दिसत आहे. बहुतेक पाऊस येऊ शकतोय, पाऊस येऊ शकतोय. काय बोलतो? हा ना, इकडे क्लायमेट बघ, क्लायमेट बेकार झाला, बेकार. आणि अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे. पळापळ 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 पळापळ. चला कॅमेरा काढा. खेल समाप्त की घोषणा. काय बोलतो पूर्वेश? आई काय बोलतो पूर्वेश? परत वाट लागलेली आहे मस्त पैकी. आवाज थोडा. आता एवढंच आहे की आता उद्याचा दिवस तर वाढवला सरांनी, पण हा. आता बघू सर काय करतात, किती ओव्हर मॅच ठेवतायत ते तर आहेच. आणि आता ही किती थर्ड मॅच चालू होते ना? हा, थर्ड मॅच. थर्ड मॅचची सेकंड इनिंग का फर्स्ट इनिंग? फर्स्ट इनिंग. तर फर्स्ट इनिंग जर समजलं ना, तर चौथी जी मॅच आहे ती अजून 8 ओव्हरची ठेवली होती आणि 5वी 6वी ती 6 ओव्हरची करणार होती. पण बघू आता काय होते, सर ठरवतील तसं होणार. आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे. पाऊस तर चालू झाला नाही हा. भाई. तिकीट्स आपल्या पण ब्लँक होत्या, हा, ते आता काय होत्या ते पण बघू. त्या परत RAC मध्ये जावं लागते आपल्याला, ते पण नाही. कॅमेरा तर सेट सगळे काढलेलं आहे. आता चल पळत पळत जायला लागेल आपल्याला. चला. नाही जाऊ शकत, उगाच उगाच नको काढायला. ओ हे बघ, बघू बाई, बेकार पाऊस आलाय आता. धारदार जोरदार. धारदार जोरदार तर आहे, धारदार जोरदार टिप टिप बरसा पाणी, पाणी नाही, टिप टिप बरसा वाटर, वाटर का बन गया गटर. आई वादळ आलाय, वादळ. पडले सगळं. अरे पडणार आहे बरं का, 100% बाई पडणार आहे साहेब, भावना हे बघ. आता. हा? बेकार पाऊस आलेला आहे आता. हा बघ, आणि हा तेव्हा बघ. छत्री घेऊन आलाय तो मित्र आमचा, तेव्हा तो छत्री घेऊन आलाय. हा, तो प्रियांशू आणि तो एक जण आहे कोणतरी, छत्री आडवी होणार आहे. आणि हा रोहित आहे, रोहित पहिला ते पण कसं उडलंय बघ. हे बघ, कसं उडतं. स्टँड उडून आहे फक्त. हा. स्टँड जर उडले तर तर अख्खी वाट लागणार, काल रात्री. कारण कालच रात्री लागलेली आहे वाट. हा. आणि अरे टाकावं लागेल ना. हे बघ, हे बघ, हे बघ. मजा घेतात, मजा. ए कॅमेरे पोचवायचे आहेत, ओय कॅमेरे पोचवायचे आहेत. काय झालं, काय झालं? चला कोण जिंकणार आहे बघूया. रेसिंग लागलेले आहे. हॅलो बाळा. रेसिंग लागलेलं आहे. खतम, जिंकला तो. पोर अडकले. ए उतरा, पटापट उतरा. शिवेना द्यायचं. हवा हवा. उतर 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 पटकन. आता आपल्याला असंच जायचं आहे. राम राम. तरी माणसं बघा. हे अतिश, हे अतिश चालत विचारे. मी तिकडनं आलो एक खुर्ची घेऊन डोक्यावर. तर चला चाललेलं आहे सगळे घरी. अरे कुशलच्या ही हालत आहे. काय शब्द बोलू असं नाही. पूर्ण मी बघताय पूर्ण निशब्द काय सर. पूर्ण पार्किंग भिजलेलं आहे आणि पूर्ण पार्किंग भरलेलं आहे. पाणी तुम्ही बघताय पूर्ण अर्धे टायर पाण्यामध्ये.
पाय दाखवा, पाय सुद्धा पूर्ण अर्धे पाय आतमध्ये आहेत. तर क्रिकेटचं सगळं वाटोळं करून टाकलं आजच्या दिवसामध्ये. आमचे नितीन वारे, मीरा भाईंदर प्रीमियर लीगचे आमचे बिग बॅश मीरा भाईंदर बिग बॅश NGP टुर्नामेंट येत आहे. आणि आमच्या मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये असा पाऊस पडू नको बाबा. फक्त षटकार आणि सिक्सचा पाऊस. येस येस येस. तू काय घेऊन चाललाय? सगळे वाट पूर्ण होते बघा सगळंच. हा कॅमेराचा स्टँड बघू शकता तुम्ही. कॅमेरा स्टँडची लागलाय वाट, डायरेक्ट खाली पडलाय. आपल्या बिग बॅशला व्यवस्थित बांधा. नाही तिकडे सगळंच व्यवस्थित असतं. हे ग्राउंड पाणी जायला चान्सच नाही. हा पूर्ण ग्राउंड, हा गेट आहे पूर्ण बघा. क्लासेस वाट आहे, वाट लागली. पाऊस टिप टिप बरसा. वाटर वाटर का बन गया गटर, पुरा गटर. भाई साहब भाऊ कसा पडला? हे लागला काय भाई? आपटला. हे सात अचानक पाऊस काय तयार झाला? भिजून आले सगळे धावत धावत. चला मोबाईल ठेवा. दुपारीपर्यंत बघणार आहे. नाही तर लागलं तर 2 वाजता बुडून 9 वाजता ट्रेन. काय बोलतो सोने? किती वाजता? भाई काल पावसामुळे काय वाट लागून गेलाय. अवस्था बघा ग्राउंडची. काय वाटतं संदेश, मॅच होणार का? हा होणार ना अक्को? यस. ग्राउंड बघा होतंय काम. बघूया ना काय होतंय. सनिता कॅमेराबद्दल थोडीशी माहिती द्या ना. FS6 हा जो ते सेटिंग करत आहे. ह्याने जे म्हणजे प्लेअरचे रिॲक्शन्स वगैरे असतात ते कॅच केलं जातं. ह्याला आपला सनिता चालवतो, कधी कधी आकू चालवतो, हां रन करतो कॅचची प्रॅक्टिस. नमस्कार मित्रांनो, आजचा फायनल डे समजा, कारण काल मॅचेस पावसामुळे माहिती आहे पाऊस किती पडला, त्यामुळे आता ग्राउंड पण भरलेला होता पण बऱ्यापैकी सुकलेला आहे. पूर्ण ग्राउंड सुकलेलं आहे. तर काल जे अर्धे मॅच झालेले ते पुन्हा आता टॉस त्याचा होतोय, कारण अर्धी मॅच रात्री झाली होती आणि त्यामुळे आता खेळवतात सकाळी म्हणून. आणि 8 ओव्हरच्या ज्या मॅचेस होत्या त्या आता खेळवून आता 6 ओव्हरच्या खेळवणार आहेत. तर बघा खूपच मजा येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा फायनल डे. ज्या मॅचेस काल अर्धी मॅच राहिली होती, पाऊस पडल्यामुळे ती कॅन्सल झाली. करण अंबाला वगैरे वन साईडला होते आणि प्लस फर्दिंग काझी होता. तर ती अर्धी मॅच आता पुन्हा खेळवतात, कारण अर्धी मॅच ती रात्री झाली होती त्यामुळे आता डेला खेळवतात आणि ओव्हर्स पण कमी केल्यात. ज्या 8 ओव्हरच्या मॅचेस होत्या ते 6 ओव्हरच्या खेळवण्यात येणार आहेत. आता टॉस जिंकलेला आहे, टॉस झालेला आहे करण वर्सेस जगत सरकार वर्सेस फर्दिंग काझी. तर फर्दिंग काझी टॉस जिंकला आहे. बघूया आता काय घेतोय. शेवटच्या दिवसातला पहिल्या मॅचला सुरुवात. आज 6 मॅचेस होणार. तर कृष्णा सातपुते आणि जगत सरकार फटाफट विकेट जातात. करण अंबाला गेला, जगत सरकार, कृष्णा सातपुते, धडाधड विकेट चालल्यात. सोडली याची कॅच फरदीनने. हा फरदीनने कॅच सोडली. आता दबाके मारतोय. मारला एक लंबा 6. बघूया अजून किती काय कसा. 6 ओव्हरमध्ये 68 जिंकायला दिलेले आहेत. फर्दिन काझी आणि बट्टी आलेला आहे बॅट. 12 बॉल 28ची गरज. 12 बॉल 28 रन. फर्दिन अजून आहे. 7 बॉल 12 रन. 7 बॉल 12. डॉट बॉल आहे. रन संख्या स्कोर बोर्ड पर 55, 2 विकेट के नुकसान पर, और यहाँ से 6 गेंदों में रन बनाने जीत के लिए 12. 6 बॉल 12 रन. 1 मिलियन की वो तैयारी हम 15 असताना पहिलाच बॉलवर 6, नंतर 1 रन. मग आता बाउंड्री. आता फक्त 1 रनाची गरज. 1 रन चाहिए जीत के लिए. टीम अहमदाबाद जेट्स ने बिस्मिल्लाह खान पठान जी
ये सरपंच इस टीम के ओनर काफी खुश यहाँ पर नजर आएंगे। ये रूल हमने आपको जब से हमने इस प्रतियोगिता का ऑप्शन किया था कल्याण में तब से बता दिए गए हैं हमारे द्वारा। सो अब सीधा रुक करेंगे मैच समरी पर। चलो नेक्स्ट मैच चालू. थोड़ा सा छोटा नजर आया वाकलनचा हालांकि वो 25 पारी प्रति पारी भाई केतन मात्र गेला रे ओमकार देसाई भाई. पहिलाच बॉल पाहून की नाही. रिव्हर्स 6 कडक शॉट यार. कडक कडक. पवन केने आला. फक्त 3 बॉल बाकी होते. 2 बॉल 2 6 काम 25. हा तिसरा पण चुकला बोलतोय. 6 बॉल 14 रन. अरे यार गेंद जब्त करने का प्रयास काफी रफ्तार से की गई गेंद 1 रन पूरा करेंगे दूसरे की कोशिश और 2 रन. वा वा. 5 बॉल 12. भाई आउट आउट गेला विकेट. गेंद परवीन द्वारा 4 बॉल 12 रन पाहिजेत. बघूया काय होते. 4 बॉल 12. इतुबा जडेजा मारलाय. पहली गेंद पर स्ट्रोक तो बढ़िया खेला है और गेंद को 4 रन. रेषा पार. चौकार. 3 बॉल 8. इस बार कवर की दिशा में खेला इस गेंद को 1 रन 1 रन. दिल्ली या मुंबई 2 बॉल 5. मारला. गेली. लास्ट बॉल 4 रन. रोहित नार्वेकर काय करतो बघूया. एक तरफ रोहित मुंबई या दिल्ली अरे यार प्रेशर आहे भाई. प्रेशर आहे. फुल प्रेशर. लास्ट बॉल 1 बॉल 4. रोहित के लिए रोहित का हातात बॉल आहे. एक रन पूरा करेंगे दूसरे का प्रयास 2 रन बाय. मुंबई विन. ये मुकाबला मुंबई. फर्स्ट इनिंग आहे. फर्स्ट इनिंग पण यांना 6 बॉलात 15 बनवायचे होते. पहिला 6 मारलाय भाई. कडक कडक. क्वालिफाय होण्यासाठी यांना 6 बॉल 15 बनवायचे होते आणि पहिला 6 लावलाय. बघूया आता काय होते अजून. थर्ड प्लेससाठी आता फक्त त्यांना 1 रन पाहिजेत. 6 मारल्यानंतर 2 1 रन आणि पुन्हा आता 6 कडक. म्हणजे थर्ड प्लेस. आता 1 रन पाहिजे फक्त त्यांना. 3 बॉल 11 रन पाहिजेत पण 1 रन काढलं तरी त्यांना थर्ड प्लेस भेटेल. 6 मारला पुन्हा एकदा. थर्ड प्लेसवर आले. आता 2 बॉल यांना फक्त पाहिजे. 2 बॉल 7. 1 बॉल 4 रन आणि स्ट्राईकवर आहे बाहुबली. कसला बेकार 6 मारला. काय भारी वाटतंय. ओपनिंग जोडीच बघ खतरनाक प्लेअर आलेत. दिल्या तर एकदम कमी रन. लाच ओव्हर काय टाकली भाई. 2 लाख वाली टाकली ओव्हर. पैसा वसूल अशी ओव्हर टाकलेली आहे करणने. आता काय तो 1 साईड मॅच जिंकवतील 100%. 3 ओव्हरमध्ये फक्त 27 जिंकायला दिल्यात पण काय टाकली ओव्हर. फक्त आता 4 बॉलात 3च रन दिल्यात. कडक यार. करणला शांत ठेवलाय. अब 12 गेंदों में रन बनाने जीत के लिए 22 वा वा वा. भाई भाई 8 बॉल नंतर 9व्या बॉलला 6. वा 8 बॉल 13 वाजे असताना 6 मारलेला आहे करण अंबाला. 2 बॉल 2 6. आता कुठे खुश झाले ते. आता कुठे खुश झालेले आहे ते. 6 बॉल 7 पाहिजे. गर्म होता हुआ ये मुकाबला. 6 बॉल 7 रन. बारिश के बाद थोड़ा सा ठंडा मौसम था यहाँ पर. पहिला डॉट बॉल नंतर आता हेलिकॉप्टर मारलेला. भारी मारलेला हेलीकॉप्टर पण 2च रन फिल्डिंग केले. आता बघूया. 3 बॉल 4 रन. 3 बॉल 4 रन. भाई साफ रन आउट. खतरनाक यार. जो दिमाग की बत्ती जलाए रन आउट रन आउट. दिमाग की बत्ती जलाई रखी वहां पर कप्तान फरदीन काजी ने पहले ऐसा दिखाया कि मेरे हाथ से गेंद छिटकी है. Presence of mind. कडक कडक. 2 बॉल 3 रन. 2 बॉल 3 रन. What a भाई परत रन आउट. 1 बॉल 3 रन. 1 नंबर भाई. 1 नंबर. 1 बॉल 3. वाव यार.
स्टार्टिंग ओवर के मुकाबले में वो जान। एक बॉल 3 रन आणि स्ट्राईकवर बघा कोण आहे, टेनिस डॉन. बघूया काय करतो. आणि बॉलिंगला आहे अब देखिए टेंशन बढ़ता हुआ। बाई, इकडे बघ, एक गेंद में रन बनाने जीत के लिए 3 रन. एक बॉल 3. कृष्णा वर्सेस निजाम अली मलिंगा. बघूया टेनिस डॉन वर्सेस काय होतंय. भाई साहब, ओ माय गॉड, भाई साहब, मुंबई के खिलाफ व्हाट अ मैच। पिछली 3 गेंदों पर 3 रन आउट और वहीं से ये मुकाबला बढ़ता और अपने नाम किया है अहमदाबाद जैक्स ने। कडक यार, भारी. वापसी की है क्या खून की है, सुपर 4 में प्रवेश कर दिया है। लखनऊ वर्सेस दिल्ली पॅन्थर्स फर्स्ट सरफराज और रोहित शर्मा की जोड़ी ने सेमीफायनल मॅच. पहला झटका लगता फर्स्ट हुआ सेमीफायनल. पैंथर्स को। कडक भाई, विकेटवर विकेटवर विकेट, विकेटवर विकेट. चला, ओमकार देसाई आलाय. आता रन बनणार, आता रन बनणार. भाई साहब, क्रॅम्प आलाय, क्रॅम्प. प्रदीप पाटील. सेकंड सेमीफायनलला सुरुवात होते आणि टॉस जिंकलाय सुमित दादा. काय बॉलिंग आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट. नदीम धनोरी पण गेला यार. 6 बॉल 22 रन, 6 बॉल 22 रन, 6 चेंडू 22 धावांची गरज नाही होणार. 4 बॉल 18, 4 बॉल 18 रन. मैच बना हुआ, मैच खत्म हुआ नहीं है। 3 बॉल 17 रन. लंबा 6 मारला भाई, 6. कर दिया उन्होंने अपनी टीम के लिए। पहली टीम बनी है यहाँ। पहिली फायनल टीम. किशोर अग्रवाल साहब सेमीफायनल 2ला होत आहे सुरुवात. एक टीम आले फायनलला. आता यातनं कोणती टीम येते फायनलला बघूया. बिग विकेट, बिग विकेट यार. गेला फरदीन काझी आउट. आ गया आकाश जहांगीर. काम 25 करेगा ना भाई. भाई अजून एक प्लेअर क्रॅम्प आलेला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम आठवते ना, सेम असाच झालेला. तो पण मॅक्सवेल. ह्याला बघून मॅक्सवेलची आठवण येते. सेकंड सेमीफायनल 56 रन जिंकायला दिलेले आहेत फर्स्ट इनिंगमध्ये. आता माहिती मुंबई काय करते बघूया. काय लागलं डायरेक्ट त्याच्या तोंडावरच लागलं श्रेयस अय्यरच्या. 4 बॉल 9ला कॅच सोडले. बाबा बाबा बाबा, बंटी पटेलची एजीवाली कॅच सोडलेली आहे. 3 बॉल 3 रन. 3 बॉल 3 पाहिजे आणि बॉल चेक करण्यासाठी, म्हणजे बॉल गेला तो. आता बघूया काय होते. 2 बॉल 2 बाई. 2 बॉल 1ला विकेट, 2 बॉल 2ला विकेट. 1 बॉल 2 रन. भाई सब कुछ आहे, पर सुपर ओव्हर नाही भाई. 1 बॉल 2 आणि पवन के नाही आलाय. आता कडक मॅच झालंय, कडक मॅच. फायनल से पहले वाली सेमीफायनल में भाई जिंकणार ते फायनलला. मुंबईत जिंकायला पाहिजे भाई, मुंबईच. हार सकते हो 1 रन से। ये देखिए अब टेंशन बढ़ता हुआ। पवन खेलने पर वो दबाव होगा, प्रेशर होगा। सहायता भाई साहब, सेलिब्रेट बाद में कीजिए। थर्ड अंपायर 1 बॉल 2. क्या है ऑन फील्ड अंपायर ने। अब कहानी आपके सामने आएगी 70 स्पोर्ट्स द्वारा। प्रतीक के चेहरे पर वो दाखवतोय कसं ते कसं काढलेलं आहे पण. उनके हाथ में वो थ्रो आया था डीप से। आता बघूया. अब आ गया डिसीजन। ओहो, क्या लगता है आपको। 1 बॉल. आउट। यास मुंबई, माइटी मुंबई. फाइनल खेले उहू. टीम शाबाश शाबाश. दिल्ली पैंथर्स के खिलाफ। ये देखिए आखिरी गेंद पर क्या कुछ घटा। ये एकच नंबर ना भावा. पवन पूरी तरह से नितिन माली साहब के शुरुआतों से ये ट्रॉफी दी जाएगी। बंटी, कैसा लग रहा है। एक ऐसा मुकाबला था जो बहुत दूर जा चुका था, मगर आपने इस मैच को जिता लिया और आखिरी क्षणों तक भी नहीं कहा जा रहा था कि कौन जीतेगा। आखिरी गेंद पर पवन के लिए जो 2 रन दिए, क्या कहेंगे इस मैच के बारे में, आपकी जीत के बारे में।
सो आता दिल्ली सुपर सिरीजची फायनल चालू होणार. चल रहा था, क्या चल रहा था आपके मन में आखिरी भाई. कवर स्ट्राइक पर? बघूया काय होतं, कोण जिंकतंय. माइटी मुंबई वर्सेस लखनऊ. इस टूर्नामेंट का फाइनल मुकाबला आप 2 करोड़ 2 करोड फर्स्ट प्राइज असणार. 2 करोड बोलतायत. प्राइज मनी 2 करोड. टेनिस क्रिकेट आणि लाईव्ह 70 असणार. हे ते हसून बोलले की 70 लाईव्ह रहेगा भाई, पण डेट नाही फिक्स केली, पण बोलतायत की 2 करोड फर्स्ट प्राइज असणार. टेनिस क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम होणार आहे. माइटी मुंबईची फिल्डिंग आहे पहिला. कसला मारतोय संजू यार, 4 6 मारले विकी बोयरला. फायनल मॅच मध्ये धुतलाय पूर्ण. अरे यार शेट यार. ही प्रदीप पाटील तो लंगडतोय तरी पण आई शपथ धुतोय. काय धुतलाय आणि काय 6 मारतोय. 15 बॉल 42 भाई फायनल मॅचला. प्रदीप पाटील अनफिल्ड असून असा 6 मारतो बघा. पाय बघा त्याचा, लंगडतोय पूर्ण तरी पण असे 6 मारतोय भाई. साफ कडक बॅटिंग भाई. कोणाला भेटणार 50,000? साहिल संतोष पगारे पगारे कोण आहे? 50,000. कोण आहे रे हा विनर भाई? कडक भाई. या बॉलवर 50 होणार 100%. अरे यार शिट यार, कॅच आउट. अर्धशतक चुकलं यार. शट व्हायला पाहिजे होते 50. लास्ट ओव्हरचे अजून 3 बॉल बाकी आहेत. 75 रन झालेले आहेत. सो दिल्ली पॅन्थरनी दिलाय मुंबईला 82चा टार्गेट. बघूया काय होते. ओपनिंग जोडी प्रशांत गरत आणि वाकलांचा केतन म्हात्रे. गणपती बाप्पा मोरया. भाई ओपनिंग जोडीत मस्त खेळत आहे. 35 रन तर दोघांनीच खेळल्यात. परफेक्ट एकदम. शॉट्स पण नवीन आता बघायला भेटले, कारण पूर्ण टुर्नामेंटमध्ये आताच चांगली बॅटिंग करत आहे असं वाटत आहे. एकदम वेगळे शॉट्स. बाय बस काम 25. दोघेच काम 25 करत आहेत. कडक वन साइड खेळत आहेत दोघेजण. भारी बाउंड्री मारली. आता 11 बॉल 29ची गरज आहे. भाई काल जे पाणी जमलेलं ना, मला वाटलेलं नाही. पूर्ण इकडे भरलेलं पाणी, ते सुकून कडक यार. मॅच होत आहेत. कालच्या दिवशी इतका पाणी असून आज मॅच होत आहे. खतरनाक आहे. मानायला लागेल यार सगळ्यांना. आता फायनल मॅच चालू आहे. बघूया आता. मस्त चाललेला रे यार. शेट यार विकेट गेला प्रशांत. काय नाही. आता आलेला आहे हेलिकॉप्टर बॉय. गेला भाई हेलिकॉप्टर बॉय. तो पण गेला. दूर रखा था, बड़ा शॉट लगाना चाहते थे, इस समय तो लग रहा था कि शायद निकल जाएगी, लेकिन वो अंदर पकड़े गए. मुद्दामून पाठवला असेल हा. मुद्दामून जाने पाठवलेला याला. 2 बॉल बाकी होते म्हणून. आता आलेला आहे फायनल मॅन. 7 बॉल 34 पाहिजे यार. हा बॉलला 6 यायला पाहिजे. आता हा ते दाखवणार आहेत. 1 लाख रुपये कोणाला भेटणार, विजेता कोण बघूया. चला कोण होणार लखपती, बघूया चला. और अबुल रहमान जी है. यांचे तसा काय नावाला हा भाई. 4 बॉल 24ला 6 मारला. 3 बॉल 18. बघूया काय करतोय भाई. 6 भाई. 2 बॉल 12 आलेत. 2 बॉल 12. काय फायनल आहे भाई. हा 6 यायला पाहिजे. हा 6 यायला पाहिजे भाई. 2 बॉल 12 भाई. मार भाई मार भाई मार भाई मार यार. भाई यार 6च होता रे यार. 6च वाटलेला. बाउंड्री लाईन वर घेतलं कॅच. अरे यार शिट यार. चेक करायला लावलाय तरी पण सही यार. मारलेला यार. कडक मारलेला.
त्याच्या हाईटमुळे रे, त्याच्या हाईट एवढी आहे म्हणून. याला पहिला तो नव्हता रे यार. शिट यार, काय फिल्डिंग केली. हाईटमुळे भाई, शट. त्याची हाईट जास्त आहे. बरोबर आहे यार, ट्रॉफी पकडली भाई. काम 25 झालेला नाही तर. 1 बॉल 12 राहिले आता भाई. 2 बॉल 12 पाहिजे होते यार. 6च होता तो लाईनवर. हाईटमुळे तो वाचला. आता आलाय 1 बॉल 12ला बंटी पटेल. बघूया काय ते. यार नो बॉल टाकलेला. काय आता चेक करायला लावलाय. आता पाहिजे होता रे, आता केतन मात्र पाहिजे होता भाई. यार बॉल सोडला. 1 बॉल 18 तरी जर रिव्हर्स नो बॉल असला तर काय उपयोगच नाही ना. हा बसायला पाहिजे होता रे भाई. सोडला चान्स. जर लागला असता डायरेक्ट 6 गेला असता, मज्जा आली असती. 1 बॉल 8. काय यार, आता काय अंडी वांडी फोडलेली सगळी आईला. मस्त झाली मॅच. दिल्ली सुपर सिरीज जिंकलेल्या दिल्ली पॅन्थरने. सो बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच मोठे टुर्नामेंटचे BTS बघण्यासाठी नक्कीच वेट करा, सबस्क्राईब करा.